हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज मी इथे माझ्या चॅनलवर चॉकलेट केक तुम्हाला शेअर केला आहे। अगदी सिंपल ओनली 3 इंग्रेडिएंट्समध्ये हा केक आपण घरच्या घरी छान बनवू शकतो विदाउट ओव्हन। येस, इथे मी कुकरमध्ये हा केक बनवलेला आहे। हे सगळ्यांना माहीतच असणार, आपण जनरली ओव्हन नसल्यावर केक हा कुकरमध्ये बेक करतो। तुम्हाला हे माहिती आहे का, कढई आणि तव्यावरही आपण हा केक अगदी छान बेक करू शकतो। ओके, नेक्स्ट टाइम कमिंग व्हिडिओजमध्ये आपण कढई किंवा तव्यावर केक बेक करून बघूया। ओके, या केकसाठी मी ओरिओ बिस्किट घेतले होते। क्रीम बिस्किट जनरली घ्यावे जर बिस्किटचा केक बनवायचा असेल तर, त्याने आपल्याला केकला छान ग्रेज येते। मी यातले क्रीम साईडला काढून ठेवले होते फॉर गार्निशिंगसाठी। बिस्किट छान मिक्सअप करून घेतले एका पावडर फॉर्मॅटमध्ये आणि मग त्यात लागत दूध मी ॲड केलं, म्हणजे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करता येते। एकदम दूध घातलं की आपल्याला बॅटर नीट ढवळता येत नाही, कन्सिस्टन्सी नीट चेक करता येत नाही। ओके, त्यानंतर मी साईडला कुकर फ्रीट करण्यासाठी ठेवून दिला होता स्लो फ्लेमवर। नंतर बटर पेपर टाकला ज्यात आपल्याला केक बेक करायचा आहे त्या भांड्यात। त्याला थोडेसे तेल ग्रीस केले, सोडा किंवा इनो घातल्यानंतर लगेचच वेळ न घालवता बटर पेपरवर टाकलेल्या भांड्यात आपण आपलं बॅटर ओतायचं आहे। ओके, 30-35 मिनटं छान केक बेक करून घ्यायचा। झाल्यानंतर लगेचच काढायचा प्रयत्न करू नये, त्याला रूम टेम्परेचरवर येऊ द्यावे। नंतर हळूहळू त्याचे एजेस लूज करायचे अशा पद्धतीने। नंतर केक एका प्लेटमध्ये उलटा करून छान काढायचा अशा पद्धतीने आणि आपल्याला हवी तशी गार्निशिंग करायची। हे मी ते साईडला ठेवलेले क्रीम, त्यामध्ये मी थोडंसं दूध ॲड केलं आणि असं हे चॉकलेट सिरप तयार केलं होतं गार्निशिंगसाठी। ते मी असं नंतर ओतून घेतलं आणि आपले चॉकलेट चोको चिप्स म्हणा किंवा कॅडबरी किंवा चॉकलेट असं किंवा एखादं असं इथे बारीक किसून टाकले आणि एक माझ्या पद्धतीने ते गार्निशिंग केली। तुम्हाला हवी तशी तुम्ही गार्निशिंग करू शकता। आजसाठी एवढंच, तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग।